जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की जीवदानी माता विठ्ठला कुळीची हे कुळदेवी कुळीची हे कुळदेवी केले ठावी संतांनी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी अनिलाही रूपाबळे करुणी खळे हरिदासी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची ज्ञानकृपादाने कथे जावी ज्ञानकृपादाने कथे जावी ज्ञानकृपादाने कथे जावी ज्ञानकृपादाने कथे जावी बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका श्री विठ्ठलम सुकरुणार नवमाशुतोषम दिनेष्ट पोषणम मग सहंति सिंधुशोषम शिरुक्मिणी मतिमुषम पुरुषम परंतम वंदे दुरंत चरितम हृदय संचरंतम ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथम यातोसि वैकुंठम मानवं देहमत्यजन् तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व मां संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये आयुव्याधि विनाशनम भुक्तिमुक्तिप्रदं दिव्यं वासुदेवस्य कीर्तनाद् विठ्ठल कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्तसंगी कीर्तन रूपी स्वीकृताने वडलेला अभंग वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातला आपल्या जीवनात आपण संतांची शरणागती केली
का शरणागती केली, त्या शरणागतीमुळे माझ्या जीवनातली सगळी संकट निवृत्त झाली. कारण संतांनी माझ्या जीवनात या संकटाचं मूळ कारण होतं, मला माझ्या देवतेचा परिचय नव्हता. म्हणून त्या कुळदेवतेचा त्यांनी मला परिचय करून दिला. हे सगळ्यात मोठं काम संतांनी आपल्या जीवनात केलं. वास्तव्यात त्या देवतेचा परिचय नसण्याच्या पाठीमागे ती देवता सगुण साकार नव्हती, ती निर्गुण निराकार होती. पण त्या निर्गुण निराकार देवतेचा परिचय वेदाधिकाला सुद्धा कळत नाही, तो अगम्य स्वरूपाचा आहे. या संतांनी त्या देवतेला मला परिचय करून देण्यासाठी देवतेला विनंती करून तिला सगुण साकार केलं. आणि आता ती देवता, आता हे संत आणि त्या संतांच्या समागमात त्या देवतेची भक्तिनाम गोंधळ मी घालत आहे. अर्थात त्या देवतेची मी भक्ती करत आहे आणि त्या संतांच्या समागमात त्या देवतेच्या समोर मी नाचत आहे. अशा आशयाचा अभंग आहे. विठ्ठल चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा: भगवती जीवदानी माता यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिनाचा औचित्य साधून चालू असणारा हा एक दिवसीय भक्ती उत्सव, हे 5वं वर्धापन दिनाचा मोठा भंडारा इथं आहे. स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील यांच्या कृपाशीर्वादाने भगवती जीवदानी मातेचं मंदिर आपल्या या नगरीत उभं झालेलं आहे. मोठा गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. वास्तव्यात पाहायचं झालं तर हा उत्सव एक दिवसाचा, पण सगळ्यांच्या अंतकरणात आनंद आल्हाद अशा स्वरूपाचा आहे. म्हणूनच उल्हास आहे. विठ्ठल विठ्ठल परिसरातली सर्व टाळकरी मंडळी, गंधर्वासारखी गायक मंडळी, आताच गोड ज्यांची चाल झाली, मला काही चाल दाखवाय शिल्लक ठेवलं नाही, अशी हरिभक्तीपणा आदरणीय सुनील महाराज, गोरक्ष महाराज, संतोष महाराज, शिवम महाराज, मृदंगाची साथ करणारे हरिभक्तीपरायण, नाव सांगा ना. शिवम महाराज, परिसरातली सर्व टाळकरी मंडळी ज्यांच्या आयोजनात हा भक्ती उत्सव चालू आहे. सौभाग्यवती भानुमती पाटील असतील, सौभाग्यवती रंजनी राजकमल रामकृष्ण पाटील असतील, सौभाग्यवती रंजनाताई अशोकरावजी मुंबईकर, सौभाग्यवती निकिता रुपेश रामकृष्ण पाटील, सौभाग्यवती रेखसुना सूर्यकांत पाटील, सौभाग्यवती उषा रोशम रामकृष्ण पाटील, सौभाग्यवती रत्नदीप भागेश्वर ठाकूर, एकंदरीत परिसरातली सर्व भगवत भक्त मंडळी, मातोश्री निवास, कालिका माता मंदिर आणि वडघर या परिसरातली सर्व भगवत भक्त मंडळी, सर्वांच्या विषयी अंतकरणात आदरभाव प्रगट करतो. एक एका ते काय गणू अपार हे, पण सर्वांच्या विषयी अंतकरणात आदरभाव प्रगट करतो. भगवतीचा उत्सव आहे, भगवतीचा सोहळा आहे. वास्तव्यात पाहायचं झालं तर भगवतीची साधना का केली पाहिजे, कशासाठी ती साधना आवश्यक आहे. आमचं शरीर 5 तत्वाचं आहे. क्षितिजल पावक गगन समीरा, पाचो मिलय अधम शरीरा. 5 तत्व या देहात आहेत आणि या 5 तत्वाच्या अधिष्ठात्र्या देवता आहेत. पृथ्वी तत्व आहे, त्या पृथ्वी तत्वाची देवता आहे कोण? भगवान गणेशजी आहे. पार्थिव शरीर नाही, पृथ्वी तत्वाची देवता गणेश आहे. तसंच आम्हाला वायूशिवाय आमचं शरीर चालतच नाही. तोही वायू एक प्रकारचा नाही, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान पंचरूपाचा आहे. कार्यभेदाने त्याची वेगळी नावं प्राप्त झाली, पण एकंदरीत तो वायू आहे. त्या वायू तत्व आमच्या शरीरात आहे. त्या वायू तत्वाची देवता जर कोण असेल तर भगवती आहे. विठ्ठल म्हणून भगवतीची साधना विशेषत्वानं. एक सांगू का तुम्हाला, कलियुगात ज्या साधना सांगितलेल्या तात्काळ फळ भेटणाऱ्या साधना आहेत. तात्काळ तुम्हाला पदरात फळ प्राप्त करायचं झालं तर 2 साधना सांगितल्या. कलौ चंडी विनायक, कस महाराज, 2 साधना तात्काळ फळ देतात. चंडीची एक साधना म्हणजे भगवतीची साधना आणि विनायक म्हणजे गणेशाची साधना. मग आमचे भगवान शंकरजी निवांत फळ देतील. पंढरपूरचे बाबा तर निवांतच आहेत, लक्षात.
पण तात्काळ तुम्हाला फळ पाहिजे असेल तर कलौ चंडी विनायका असं सूत्रच आहे. चंडीची म्हणजे भगवतीची साधना तात्काळ फळ देते आणि विनायकाची साधना तात्काळ फळ देते. म्हणून आपण भगवतीची साधना करत आहे. भगवती नाव तिचं काय? जीवदानी. जीवदानी या शब्दातच तिचा परिचय. जीवन देणारी. कोणाला जीवन देणारी? मला वाटते भक्ताला जीवन देणारी. हो, जीवन या शब्दाचे वेगवेगळे अर्थ कोशात आहेत. जीवन देणारी याचा अर्थ जीवनाची सामुग्री देणारी, जीवाचं दान देणारी आणि जीवत्व दशा निवृत्त करून अखंड वास्तव्यात जीव कशाला म्हणतात? जीव शब्दाचा अर्थ आहे जीवत्वम प्राणधारणात असं सूत्र आहे लघु सिद्धांतात. जीव त्याला म्हणतात जीवत्वम प्राणधारणात. यात खऱ्या अर्थानं जे प्राण धारण केला ते जीवत्वा, म्हणूनच त्याला जीव म्हणायचं ना. ते प्राण देणारी जर कोणती देवता असेल तर ती भगवती आहे, पण तिला जीवदानी म्हणायचं. विठ्ठल म्हणून आमच्या एकंदरीत हिंदू संस्कृतीत 51 शक्तिपीठ आहेत. त्या 51 शक्तिपीठात भगवती जीवदानीचं सुद्धा स्थान आहे. 3.5 तर मुख्य आपल्याला माहित आहे, माहूरगड आहे. त्याचबरोबर सप्तशृंगी जवळ आहे. त्याच्यानंतर तुळजाभवानी आहे आणि कोल्हापूरची महालक्ष्मी आहे. या 3.5 शक्तिपीठाचा तर मुख्य आपण उल्लेख करतो, भगवतीची आपण साधना करतो. पण त्याच 51 शक्तिपीठात जीवदानीचं स्थान आहे. तशी ही जीवदानी मूळचं स्थानीचं विरारमध्ये आहे. डोंगरात वसलेली देवता आहे. पांडवांनी ज्यावेळेस वनवासात आपला काळ चालू आहे आणि त्या वनवासातल्या काळात आपल्याला कोणत्या तरी देवतेची साधना घडावी म्हणून भगवती जीवदानीची स्थापना अर्थात प्रतिष्ठापना स्थापना पांडवांनी एका गुहेत केली आणि त्यांनी ती साधना केली. मला वाटते ते मुळीचं या जीवदानीचं मूळ स्थान ते आहे. म्हणजे पांडवापासून आलेली ही जीवदानी आहे. विशेषत्वानं पाहायचं झालं तर तशी सत्यलोकात कृतयुगात सुद्धा हिची पूजा आहे. शक्तीची उपासना पूर्वापार चालत आलेली. कृतयुगात सुद्धा ही जीवदानी आहेच. ज्यावेळेस सती आपल्या माहेरी गेलेली आहे, पतीनं सांगितलं आपल्याला निमंत्रण नाही तिथं माणसानं जाऊ नये. त्याला अपवाद आहे, काही ठिकाणी न निमंत्रण देताही जावं, काही निमंत्रण दिलं तरी जाऊ नये. पुढं जाऊ नये. अहो म्हणे आमच्याकडं पार्टी येता का? जाऊ नये. लक्षात, तिथं जाऊ नये. पण निमंत्रण न देता जावं. तू का म्हणे जवळी न पाचारिता जावे. बोलावलं नाही तरी साधूकडे जावं, कल्याण होते. बोलावलं नाही तरी जावं देवाकडे, कल्याण होते. न बोलावता काही ठिकाणी जावं, बोलावलं तरी जाऊ नये. कुठं जाऊ नये? काही ठिकाणी न बोलावता गेलं पाहिजे. जदपि मित्र पिता प्रभू गुरु गेहा जायु बिन बोलत निसंदेहा. शास्त्र बोलते जदपि मित्र पिता प्रभू गुरु गेहा जायु बिन बोलत निसंदेहा. रामचरित्र मानसात आलेलं आहे का काही ठिकाणी न बोलावता गेलं पाहिजे. कुठं? मित्राच्या घरी एखादा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला कदाचित त्याच्याकडून विसर पडला असेल, आपल्याला निमंत्रण नाही, जा, काही हरकत नाही. आपल्या वडिलाच्या घरी सती त्याला अपवाद आहे. वडिलाच्या घरी एखादा मोठा कार्यक्रम आहे आणि आपल्याला तिथं निमंत्रण नाही, जा. जदपि मित्र पिता प्रभू देवाच्या घरी सुद्धा, म्हणजे देवाच्या घरी याचा अर्थ देवाच्या गृही, म्हणजे पंढरपूरला तुम्हाला बोलवण्याचं निमंत्रण पाहू नका. म्हणजे देवाचं घर म्हणजे देवता जिथं राहतात त्या घरी जा. जदपि मित्र पिता प्रभू गुरु गेहा. आणि गुरुच्या घरी सुद्धा न बोलवता गेलं पाहिजे. पण सती याला अपवाद आहे. भगवती सती आपल्या वडिलाच्याकडे एवढा उत्सव आहे, आपल्याला निमंत्रण नाही. पतीला सांगितलं नाही म्हणे देवी नको, जायला नको. पण सतीनं ऐकलं नाही, पतीचं ऐकलं नाही, तिथं गेली. आणि शेवटी तिथं वास्तव्यात आपल्याला कथाभाग माहिती आहे, विस्तार काही करत नाही. असायला स्थान नाही. भगवान शंकराला हवीरभाव नाही. हवीरभाग नसल्या कारणाने मोठा अपमान वाटला. आणि जिथं पतिव्रता ती माऊली आहे, आपल्या पतीच्या स्वाभिमानात, पतीच्या खऱ्या अर्थानं मानात तिचा मान आहे, ती पतिव्रता आहे. लक्षात आलं, आपल्या पतीला कोणतंही स्थान नाही. उलट पक्षी पतीची निंदा होते. आणि आता पतीनं नको म्हणून आपण इथं आलो असं आपलं तोंड पुन्हा तिकडे घेऊन जाण्यापेक्षा त्या यज्ञकुंडात तिनं आपली आहुती टाकली. आणि शेवटी झालं असं. त्याच्यानंतर ते गंधर्व आले काय, भूतगण आले काय, त्यांनी त्या विध्वंस केला, ते बाकीचा मला भाग सांगायचा नाही. शेवटी झालं असं, आपली पत्नी
या यज्ञकुंडात गेली. भगवान शंकर विचारात पडले आणि नंतर तिचं जे कलेवर आहे अर्थात ते सांगळा आहे, तो सांगडा घेऊन ते फिरू लागले आणि जिथं जिथं ठेवला ते 3.5 शक्तिपीठ हे 51 पीठ. मग या सांगड्याशी त्यांचा मोह आहे आणि मग त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी भगवान विष्णूनं काही कृती केली. त्यापैकी ही कृती केली, नंतर जीवदानीची उत्पत्ती आहे. विठ्ठल वास्तव्यात ही जगज्जननी आहे. पार्वती पितरो वंदे, श्रद्धा विश्वास रूपिनो. हो, ही पार्वती माता आहे. हिला रेणुकाई म्हणतात. परशुरामाने हिची स्थापना केलेली आहे मूळ. म्हणून भगवती रेणुका माता ही सुद्धा तीच आहे. माहूर गडावरीचं स्थान आहे. माहूर गडावरी हिचा वास, भक्त येतील दर्शनास, असं भक्तांनी जिचं वर्णन केलं. अशी माहूर गडावर मुख्य ही रेणुका आहे. हो, वास्तव्यात पाहायचं झालं तर हिच्या मुखाचीच पूजा आहे. त्याच्याही पाठीमाग कथा बघायचं, तो काय मी सांगत नाही, मला अभंगाकडे यायचंय. भगवान हो जमद अग्नी ऋषींनी दिलेला शाप, त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं त्या भगवतीच्या मुखाचीच पूजा तिथं आपल्याला माहूरगडाला पाहायला सापडते. विशेषत्वानं जीवन देणारी ही जीवदानी आहे. शक्तीची आवश्यकता आपल्याला आहे. का आवश्यकता आहे? देवाला सुद्धा प्रगट व्हायचं झालं तर शक्तीचा स्वीकार करावा लागतो. देवाचाही परिचय करून द्यायचा झाला तर शक्तीशिवाय होत नाही. शास्त्र बोलते नाही शक्ती क्वचित कैशित बुद्ध्यते कार्यते पुरहा. शक्तीचा स्वतंत्र परिचय नाही. शक्ती ही शक्तिमानाच्या अधीन असते, पण मला वाटते शक्तिमानाला खुलवण्यासाठी शक्तीच कारण असते. विठ्ठल शक्ती नसेल तर शक्तिमानाचा परिचयच होत नाही. शक्ती कार्यातून प्रगट होते, कार्यानुमेय आहे, कार्यातून ती प्रगट होते. पण शक्तिमानाचा परिचय करून द्यायचं झालं तर त्याला कारण शक्ती असते. आता हा वेदांताचा विषय, मी तिकडे फार जात नाही, कारण ब्रह्मतत्व कसं आहे त्याचा परिचयच होत नाही. ते कीर अनाम अजाती, अविद्या वर्गाची राती, पण माझी ओळखा वया श्रुती कोण केली. ते अनाम आहे, त्याला नाम नाही, कोणताही विशेष भाव नाही. म्हणून त्या मायेनं त्याला नटवलेलं आहे आणि त्या शक्तिमानाचा आपल्याला परिचय करून दिला. वास्तव्यात ब्रह्माच्या ठिकाणी काहीच विशेषता नाही, काहीच विशेषता नाही. ते निर्विशेष तत्व आहे. पण त्या निर्विशेष तत्वाला विशेष करण्याचं काम जर कोण करत असेल तर ती शक्ती करते. शक्ती किती महत्वाची आहे, तुमच्या आमच्या जीवनात महत्वाची आहे, यात विशेष नाही. भगवत तत्वाला सुद्धा शक्तीची आवश्यकता आहे. म्हणून माया बिंबो वशीकृत्य तामस्यात सर्वज्ञ ईश्वरा. मायेत प्रतिबिंबित झालेलं चैतन्य नंतर ईश्वर भावाला प्राप्त होत असते. म्हणून माया महत्वाची आहे. माया मानलीच नाही तर ईश्वर तत्व मानायला जमणार नाही. ईश्वरात माया आहेच. ईश्वराने जगत निर्माण केलं, कारण या जगताचं निमित्त अभिन्न निमित्त उपादान कारण ईश्वर आहे. ब्रह्म या जगताचं खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर कारणच आहे, पण विवर्त उपादान आहे. माया या जगताचं कारणच आहे, पण परिणामी उपादान आहे. आणि ईश्वर या जगताचं कारणच आहे, पण अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. हे फक्त शब्द ऐकून ठेवा. विठ्ठल म्हणून शक्तीची साधना आपण करत आहात, मोठा आनंद आहे. आज त्या शक्तीची आम्हाला परिचय दिला. कोणी दिला? तुकोबाराचा अतिशय गोड अभंग आहे. तुकोबाराय एरवी तर कोणाची शरणागती करत नाहीत. तुकोबाराची विशेषता अशी आहे. तुकोबारा अन्याची शरणागती करत नाहीत. देवा काही झालं तरी कोणाकडे जात नाहीत. आम्ही कोणाच्याही पाया पडतो. तुकोबाराय कुठेही जायला तयार नाही. देवानी सांगितलं तरी पाया पडण्याची तयारी नाही. अहो देवानी सांगितलं हे मोठे महानुभाव आहेत, करा ना यांची नमस्कार. तुकोबारा म्हणतात देवा नाही करणार. देवाने सांगितलं मी एवढा मोठा आहे तरी तुम्ही माझं ऐकणार नाही. म्हणे देवा किती मोठा असला तरी नाही ऐकणार, नाही करणार शरणागती. तुकोबारा माहित आहे मी काय करू शकतो. म्हणे काय करणार आहेस, काय करून करणार आहेस, त्याच्यानं काय होणार आहे. हीच भाषा तुकोबाराची आहे. आणि मग देव रागावले, पहा बरं तुकोबार मी काही करीन. त्यावेळेस तुकोबाराने सांगितलं देवा तुला जमेल ते करून घे, पण मी नाही त्याच्या पाया पडणार, नाही मी त्याची शरणागती करणार, नाही मी त्याला संत मानणार. करीशी ते देवा करी माझे सुखे.
परिमी त्यासी मुखे नमने संत, नाही म्हणणार की तुकोबाराचा बाण आहे. हो, हे संत एकनिष्ठ जीवन जगतात, अन्याची शरणागतीच करत नाही. पण तुकोबारला माहित आहे आपला उद्धार करणारा जरी या जगतात श्रेष्ठ तत्व कोणतं असेल तर तो साधू आहे. साधूकडे आपण गेलं पाहिजे. साधू शिवाय आपलं कल्याण होणार नाही. कारण भाग्यहीन जीवाचा उद्धार करायचा झाला तर कलियुगात फक्त साधू श्रेष्ठ आहे. उद्धार आशी ठाव नाही भाग्यहीना, विनमुख चरणा संताची. संतांची शरणागती केल्याशिवाय भाग्यहीन जीवाचा कलियुगात उद्धारच होऊ शकत नाही. हे तुकोबारला सूत्र माहित होतं. पण तुकोबाराने एकच विचार केला का आपल्या जीवनात ते संत भेटावेत. ते संत भेटल्यानंतर तुकोबार आपला उद्धाराचा जबाबदारी त्यांच्यावर सोपून तुकोबार आहे त्यांची शरणागती करतात. शरणागती करतात, शरणागती करतात. त्या शरण शब्दाचा अर्थ आहे आश्रय करतात, संतांचा आश्रय करतात. आम्ही आश्रय करतो, भलते आश्रय करतो, पण तुकोबार संतांचा आश्रय करतात. संतांचा आश्रय तुकोबारांनी केला. पण कशासाठी केला? कशासाठी केला तर आज माझ्या जीवनातली संकट निवृत्त व्हावे म्हणून केला. आम्ही कोणाचा आश्रय करतो हा लक्षात आहे. मग आम्ही केलेला आश्रय कालांतराने लक्षात येते तो खराच असतो. विठ्ठल कोणाचे हो शास्त्र ज्याच्या बाबतीत अनभिज्ञ आहे, आपण ज्याच्या बाबतीत अनभिज्ञ आहे, शास्त्र ज्याच्या बाबतीत अनभिज्ञ आहे त्याचा आश्रय करू नये. शास्त्राने ज्यांच्या बाबतीत खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर सत्यत्वाचा सिग्नल लावला त्या संतांची शरणागती केली पाहिजे. तुकोबार संतांची शरणागती करतात. हो, तुकोबार दोघांची शरणागती, एक तर देवाची वा संताची शरणागती करतात. त्याचा अर्थ आश्रय करतात. आणि तो आश्रय दोघाचाच करावा. आणि तो आश्रय 6 प्रकारचा होतो. अनुकूल्यस्य संकल्पः, प्रतिकूल्यस्य वर्जनम, रक्षस्य ते विश्वासः, गोप्तृत्व वर्ण्यम तथा कार्पण्यम आत्मनिक्षेप, षडविधा शरणागती. शास्त्र सांगते 6 प्रकारे त्यांचा आश्रय होते. एक, त्यांच्याविषयी अनुकूलतेचा संकल्प करणं, अनुकूल्यस्य संकल्पः. त्यांना जे आवडत नाही ते जीवनात न करणं, प्रतिकूल्यस्य वर्जनम. हे संत मला सोडवतील, रक्षस्य ते विश्वासा. आणि या संतांचा आश्रय केल्यानंतर माझ्या अंतःकरणातला जो हीन भाव आहे त्याचा त्याग मी केला पाहिजे. कार्पण्यमात्म निक्षेपस, अशी अंतःकरणात भावना झाली पाहिजे. आणि ही जर भावना झाली तर ती खरी शरणागती आहे. म्हणून तुकोबारांनी अशी शरणागती त्या संतांची केली. संत मला सोडवतील हा विश्वास त्यांच्या ठिकाणी निर्माण झाला. आणि मग तुकोबाराला विचार, महाराज तुम्ही संतांचा एवढा आश्रय केला, संतांच्या इतक्या जवळ गेले, संतांना सोडून तुमची जाण्याची तयार नाही, याचं कारण काय? तुकोबारांनी सांगितलं, बाबा या संतांनी खरं सांगू का माझ्या दुःखाचं, माझ्या संकटाचं कारण होतं मला माझ्या देवतेचा परिचय नव्हता. देवतेचा परिचय नसल्या कारण इतकी दिवस मी दुःख भोगत होतो. मला माझी कुलदेवता माहीत नव्हती म्हणून मी दुःख भोगत होतो. या संतांनी महत्वाचं कार्य जर कोणतं केलं असेल तर या संतांनी माझ्या कुलदेवतेचा परिचय दिला. अभंग आ
संतांची शरणागती केली, त्या संतांनी केलं काय? तुकोबार म्हणतात, मला त्या संतांनी माझ्या कुळदेवतेचा परिचय करून दिला. काय केलं संतांनी? कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. आम्हालाही लोक भेटतात, आम्हाला देवाचा नाही भलते परिचय करून देतात. देवा त्याचाही देतात आणि देव नाही त्याचाही देतात. आम्ही फिरत असतो, फिरत वेळेस लोक परिचय देतात, महाराज आमचं घर बर का, आमचा मुलगा, आमचा भाऊ. मला वाटतं इथपर्यंत परिचय ठीक आहे. महाराज ही आमची बायको, काय गरज आहे बोला परिचय द्यायची? आणि तोही वेगळा, भागात वेगळा. काही भागात सांगतात महाराज ही आमची लक्ष्मी आहे, बायकोचा परिचय. काही भागात सांगतात महाराज ही आमची मंडळी आहे. काही भागात सांगतात महाराज ही आमच्या घरचे आहेत. काही भागात सांगतात महाराज आमच्या मिसेस आहेत. तिकडं खानदेशात गेलं, मनी बाई से, आयरणी भाषेत तिकडं मनी बाई से, आयरणी भाषेत. तुमच्याकडे काय मला कोणी दिला नाही? काय म्हणतात महाराज? झालं का तुमचं? नाही ना, मग तुम्ही नका देऊ. मी एका घरी गेलो, ती माऊली दूध घेऊन आली. यजमान माझ्या शेजारी बसलेले, त्यांनी त्याच्या बायकोकडे बोट दाखवलं आणि मला विचारलं, महाराज ह्या कोण, तो मला माहित आहेत का? बाबा पहिल्यांदा तुझ्या घरी आलो, माहित असण्याचं कारण काय? मला त्यांनी त्याच्या बायकोकडे बोट दाखवून मला तिचा परिचय दिला. म्हणे महाराज हे आपलंच बारदान आहे. बायकोचा परिचय काय? बारदान. मला असं बारदान माहिती आहे इकडे? बारदान, बारदान, ते पोत्याचे अर्गळ, त्याला बारदान म्हणतात. अहो ते तरी बरं आहे. एकानं सांगणं महाराज ही आमची अवदस आहे. काय सांगायचं तुम्हाला? बायकोचा परिचय असा दिला मला, नाविन्यपूर्ण परिचय होता. असा परिचय कधी झालेला नव्हता. मी थोडं थांबलो, तिच्याकडे पाहिलं आणि त्याच्याकडे पाहिलं. मग तिला विचारलं, ताई हे तुमचे कोण? आता ती त्याचीच बायको होती. बोलायला तेवढीच खमंग आणि त्याच्या संस्कारात वाढलेली. तिने त्याच्याकडे बोट दाखवून मला त्याचा परिचय दिला. म्हणे महाराज हे आमचं ना भंगार आहे. विठ्ठल मला वाटते देवा या भंगाराचा आणि बारदानाचा परिचय काहीच गरजेचा नाही. जीवनात परिचय व्हावा देवतेचा. ऐका, जीवनात परिचय कोणाचा झाला पाहिजे? देवतेचा. का? त्याचे दोन कारण तर अभंगात आहे. दोन कारण अभंगातच दिले. देवतेचा का परिचय झाला पाहिजे? ऐका, मानवी जीवन जगतोय दोन कक्षेत जगल्या जाते. एक जीवन आहे संपन्न जीवन आणि एक जीवन आहे सफल जीवन. संपन्न जीवन त्याला म्हणतात ज्या जीवनात भौतिक सुखाची रेलचेल आहे, गडगंज प्रॉपर्टी आहे, जीवन संपन्न आहे. पण संपन्नता किती असू द्या देवा, किती असू द्या, शेवटी माती खात जावं लागते. लंकापती रावणाचं ऐश्वर्य सांगतात कोट्यावधी घर काशांताब्याची आहेत. शुद्ध कांचनाची 7 कोटी घरं आहेत. पण एवढी जरी संपदा असली तरी आमचे तुकोबारा म्हणतात त्याला कवडी सांगता गेली नाही. सांगता कवडी गेली नाही, सांगता कवडी गेली नाही. तुका म्हणे जाती सांगता देवडी कबड्डी गेली नाही. तुकोबार म्हणतात तुका म्हणे त्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. संपदा कशाला म्हणतात? आपल्याकडे संपदा नाही, आपल्याकडे पैसा आहे. संपदा वेगळा आणि पैसा वेगळा. कशाला म्हणतात संपदा? ज्ञानोबाराला विचारा, ज्ञानोबारा ज्ञानेश्वरी संपत्तीची व्याख्या सांगतात. एक एकाते पोखी ऐसे बहुत पदार्थ एकी संपादित ती लोकी संपत्ती म्हणजे. एक एक पदार्थ एका एका याला पुष्टता देते त्याला संपत्ती म्हणतात. एक एकाते पोखी
ऐसे बहुत पदार्थ आहे की संपादी जती लोकी संपत्ती म्हणजे संपत्तीची व्याख्या केली 18व्या अध्यायात ज्ञानोबार आपलं 16व्या अध्यायात ज्ञानोबारांनी. एवढी मोठी संपदा आहे पण कवडी सुद्धा न्यायला जमली नाही. कल्याणची घटना आहे मागं, कोरोनातली घटना. कोरोना आला होता ना इकडं, हो, त्या कोरोनातली घटना आहे. 1500 कोटीचा मालक होता, टीव्हीला बातमी पाहिली असेल, कल्याणची घटना आहे. तो गेला बिचारा, पीपी किट मध्ये बांधून प्रेत आणलं, चितेवर टाकता टाकता प्रेत खाली पडलं. ज्यांच्यासाठी 1500 कोटी कमावले एकही जवळ यायला तयार नाही. बांबूनी प्रेत लोटलं, बांबूनी. किती कोटीवाल्या सांगत आहे मी तुम्हाला, ऐकत आहे ना तुम्ही. माझा विषय काय चालला, जीवन कितीही संपन्न जगा, शेवटी माती खात जावं लागते. म्हणून जीवन संपन्न जगण्यापेक्षा जीवन सफल जगा. सफल जीवन असलं, सफल फलानं युक्त जीवन असलं पाहिजे. आणि खरं फल जर काय असेल, खरं सांगू देवा, या जन्माची सफलता आहे देवाच्या परिचयात. देवतेचा परिचय झाला का जीवन सफल झालं. झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार झाला सफळ, व्यापार झाला सफळ. कांची सरली, कांची सरली येर दार, कांची सरली, कांची सरली येर दार. गांधी गणते, गांधी गणते येर धार, गांधी गणते, गांधी गणते रार. झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार. ज्यांची धरली, ज्यांची धरली येरदार, ज्यांची धरली, ज्यांची धरली येरदार. येर झालं, येर झालं. हो, त्याची करिअर जर संपली, त्याचा व्यापार ऐका, माझा विषय चालला. का संतांना मी शरण गेलो, संतांनी केलं काय, मला देवाचा परिचय दिला. का देवाचा परिचय गरजेचा आहे. जीवन सफल जगायचं झालं तर देवाचा परिचय गरजेचा. काय ज्ञानोबाराच्या जीवनात मुक्ताबाई आपलं चरित्र सांगतात. निवृत्ती दादा आणि ज्ञानदादा कोरांड मागतात आणि सोपान दादा माझा सांभाळ करतात. ही प्रपंचाची अवस्था आहे. निवृत्ती ज्ञानदेव कोरांडाची अन्न आणि सांभाळी सोपान मज लागे, ही अवस्था आहे प्रपंचाची. तर त्या ज्ञानोबाराच्या तुमची काय स्थिती आहे म्हणे, आजी संसार सफळ झाला गे माये का, देवाचा परिचय झाला. देखिले पाय विठोबाचे, देवाचा परिचय झाला का जीवन सफल आहे. हो, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची विठ्ठलची एक देखलिया. पण देवाचा परिचय फार महत्वाचा आहे. बाकी परिचय झाले काय न झाले काय, काय उपयोगाचे नाही. झाला काय न झाला काय, मंत्र्याचा परिचय सफळ नाही बाबा, भेटल तुला पण सफलता नाही तिथं. सफळ त्याला म्हणतात पुन्हा जिथं काहीच कमतरता पडू नये. फळ हे शेवटची स्थिती आहे. झाडाला फळ कधी लागते, रोप लावलं, वाढलं, पानं लागले, फांद्या लागल्या, फुलं लागले, कळी धरली, नंतर फळ लागलं. आता काय लागलं, बस. ज्ञानोबा म्हणतात फळ शेवटची अवस्था आहे. फळेशीची पंडू सुद्धा फळे कायची, अरे फळाला कुठं फळ लागत असते का, फळ शेवटची स्थिती आहे. म्हणून जीवन सफल जगायचं झालं तर एकच गोष्ट आहे, देवाचा परिचय. म्हणून संत आपल्या वाङ्मयात, संतांच्या जीवनातलं परमप्रयोजन काय असेल, जीवाला देवाचा परिचय करून द्या. संत इथं आले असते त्याच्यासाठी. जीव बहिर्मुख वृत्तीचा आहे, जीव विषयाकडे जाणार आहे. कारण ब्रह्मदेवानं आम्हाला शरीर दिलं, इंद्रिय दिले, त्या इंद्रियाचे तोंड अंतर्मुख नाही केले, बाहेर केलेत. उपनिषद असं चिंतन आहे, परांच खानी व्यत्रणो स्वयंभू तस्मात परांग पश्यतीनांतरात्मा कश्चित धीरा प्रत्यगात्म इच्छत. उपनिषद बोलते देवानी, ब्रह्मदेवानी शरीर तयार केलं, सृष्टी निर्माण केली, त्याला जे इंद्रिय निर्माण केले त्याचे तोंड विषयाकडे केले, बहिर्मुख केले. परांच खानी व्यत्रणो स्वयंभू तस्मात परांग, पराग
नांतर अंतर आत्म्याला जाणत नाही. तस्मात परांग पश्यती नांतरात्मा. पण कोणीतरी एखादा धीर पुरुष, कश्चित धीरा प्रत्यगात्म इच्छत, आत असणाऱ्या त्या आत्म्याला जाणतात, अर्थात त्या परमतत्वाला जाणतात. बहिर्मुख वृत्तीच्या जीवाला विषय सुख वाटते आणि तो विषयात रमतो. पण संतांना माहित आहे विषय यांना सुख देणार नाही. या विषयाच्या ठाई एकनिष्ठता काहीच नाही. ते तर सुख आणि काही दुःखही दिसे. कधी ते विषय आम्हाला सुख देतात तर कधी दुःख देतात. एकच विषय अखंड सुख दे. ऐका, आता उन्हाळ्याचे दिवस आहे, उकडा वाढलेला आहे, एसी लावून बसलेत, किती समाधान वाटते. एसी समाधान वाटते. आणि मला वाटते हिवाळा लागलेला आहे, कडाक्याची थंडी, 0 अंशाच्या खाली तापमान गेलं, मग एसी लावून बसले, किती समाधान आहे. येतं सुख आणि काही दुःखही दिसे. त्यावेळेस उबदार कपडे वाटतात. आता ते उबदार कपडे पांघरण्यात सुख आहे का? नाही. विषय सुख देतात का? नाही. त्या शंकरानंदाने 11 विकल्पानं, हे बाळ, 11 विकल्पानं तो विचार केला. किती? 11 विकल्पानं. विषय धर्म वा, स्थान धर्म वा, देश धर्म वा, कालधर्म वा. बाबा विषय सुख देऊ शकत नाही. कल्पना करा, लाडू आवडते, आवडल्यानंतर लाडू भेटला, हातावर आला, समाधान वाटलं का नाही? लाडू पाहिल्यानंतर जे प्रेम निर्माण झालं त्याला प्रिय वृत्ती म्हणतात. लाडू हातावर आला, ती वृत्ती निर्माण झाली, त्याला मोद वृत्ती म्हणतात. आणि लाडू खाल्ला त्याला प्रमोद म्हणतात. प्रिय, मोद आणि प्रमोद. ऐका, इष्टवस्तू दर्शन, इष्टवस्तू प्राप्ती आणि त्याचा उपभोग, असे 3 कृती आहेत. पण पहिला लाडू खाल्ला, सुख वाटलं. दुसरा लाडू पहिल्यात आहे तेवढं दुसऱ्यात नाही, दुसऱ्यात आहे तिसऱ्यात नाही, 10-5 खाल्ल्यावर नको वाटते. याचा अर्थ असा आहे, विषय जीवाला चिरकाल सुख देऊ शकत नाही, हा माझा विषय आहे. म्हणून विषयाकडं जे इंद्रिय गेले, विषयाकडे जीव धावलेला आहे. विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव. पावोनी ठाव नरदेह, नरदेह प्राप्त होऊन विषयाच्या दारात सुखाची भीक मागायला हा जीव गेला, त्याला सुख भेटणार नाही. याचं खरं कल्याण जर कशात असेल तर देवाच्या परिचयात आहे. पण संतांनी विचार केला, बहिर्मुख वृत्तीच्या जीवाला खरं सुख, याच्या जीवनातले सगळे संकट विषयामुळे आहे आणि ते काढून याला खरं सुख द्यायचं झालं तर देवाचा परिचय दिला पाहिजे. म्हणून संतांनी आपल्या जीवनात केलं काय? केली ठावी संतांनी. आम्हाला आमच्या कुलदेवतेचा परिचय करून केला दिला. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. आता त्यांनी आम्हाला तो परिचय दिला. आता परिचय कसा होतो? परिचय वेगळ्या अंगाने होतो, एका अंगाने परिचय नाही. कधी त्या देवतेचा परिचय वाणीद्वारा दिला, कधी त्या देवतेचा परिचय कार्यद्वारा दिला, कधी त्या देवतेचा परिचय मला वाटते अस्तित्वद्वारा दिला, कधी त्या देवतेचा परिचय स्वरूपद्वारा दिला, आणि मला वाटते कधी कधी त्या देवतेचा परिचय स्वभावद्वारा दिला. मला 5च मुद्दे मांडायचे. मी तसं एकच चरण सोडतो आणि बाकीचं सोडतो. विठ्ठल मर्यादित वेळेत कीर्तन करायचंय, मी पुढे जाणार नाही. ऐका, कधी देवतेचा परिचय वाणीद्वारा दिला, देवाच्या शब्दातून देवाचा परिचय होतो. कधी कधी आपलाही परिचय होतो का नाही? मानस जाणी जे बोले, व्यक्ती बोलला का लक्षात येतो. उदाहरण सांगू का तुम्हाला? काही खेड्यातली मंडळी कुंभात गेली, 3 भगवे कपडेवाली साधू पाहिले. कोण असतील बरं हे? यांची जिज्ञासा निर्माण झाली. कोण असतील? यांची जात कोणती असेल? साधूची जात विचारून पण जिज्ञासा निर्माण झाली, कोणती असेल यांची जात? बरं, डायरेक्ट कसं विचारायचं, महाराज तुमची जात कोणती आहे? असं करू म्हणे, यांना बोलक करू. हे बोलले म्हणजे यांची जात लक्षात येईल. बरं, साधूला काय बोलावं? साधूकडे जाऊन काय बोलावं? आकडा कोणता लागेल हे नाही बोलायचं साधूला. साधूला बोलावं. आमच्या संतांनी सांगितलं, महाराज माझा उद्धार होईल का? देव माझ्यावर कृपा करील का? असं तुम्ही मला संतांनी सांगितलं पाहिजे आणि माझं समाधान केलं पाहिजे. कैमी उद्धार असं तुम्ही मला संतांनी सांगावं. पहिल्या साधूकडे हात जोडले, भगवान आम्ही सामान्य संसारी जीव आहे, उद्धाराची अपेक्षा आहे, काय उद्धाराचं साधन सांगाल का? पहिल्या साधू सांगला, ऐक बाबा, मी तुला उद्धाराचं साधन सांगतो, ते साधन कर, उद्धार निश्चित आहे. आणि काय महाराज साधन? त्याला राम नाम लड्डू हे गोपाल नाम घी, हरिको नाम मिश्री घोर घोर करपी. म्हणजे रामाचं नाव लाडू आहे, गोपालाचं नाव घी म्हणजे तूप आहे, हरीचं नाव मिश्री आहे, याचे मिश्रण कर, याचे गोड भरत जा. उपदेश नामाचा केला पण माध्यम भोजनाचं निवडलं, भोजन साधं घेतलं नाही. तूप काय साखर काय? कोणाला आवडते तूप आणि साखर? हो,
लक्षात आलं हा ब्राह्मण असला पाहिजे. तुपातलं सांगतो त्या अर्थी हा ब्राह्मण असला पाहिजे. दुसऱ्याकडे हात जोडले, भगवान आम्हाला काही उद्धाराचं साधन सांगाल का? त्या साधूनं सांगितलं, ऐक बाबा मी सांगतो साधन आहे, उद्धार होईल, निश्चित होईल, साधन कर. म्हणे काय महाराज साधन? राम नाम का खडग बनाकर कृष्ण कटार बांधलिया, हरी नाम की ढाल बनाकर यमका फंदा काटलिया. राम नाम खडग आहे, कृष्ण कटार आहे, हरी नावाची ढाल आहे आणि त्यांनी यमाचं बंधन तोडून टाका. उपदेश नामाचाच केला पण माध्यम शास्त्राचं निवडलं. लक्षात आलं हा क्षेत्रीय कुलोत्पन्न असला पाहिजे. तिसऱ्याकडे हात जोडले, भगवान काही आम्हाला साधन सांगाल का? आपण काय करता? काही सांगलं आम्ही शेती करतो, काही होते व्यापारी. म्हणे महाराज आमचं दुकान आहे. कशाचं? म्हणे भुसार मालाचं. म्हणे काय काय भेटते तुमच्या दुकानात? म्हणे काय दिलं म्हणजे उद्धार होणार आहे, देण्याची तयारी आहे. म्हणे मी विचारतो ते तुमच्या दुकानात आहे का? नाही काय काय फळ भेटते का तुमच्या दुकानात? काय फळ? म्हणे आहे ना महाराज. मायफळ? म्हणे आहे. जायफळ? म्हणे आहे. मिरे? मिरे आहे. जिरे? ते आहे. म्हणे मग तुमचा उद्धार झाला. म्हणे महाराज दुकानातले साधे पदार्थ विचारतात उद्धार झाला असं काय सांगता? नाही रे बाबा, दुकानात जातो ना, तुझं काम करत करत उद्धार कसा करून घ्यायचा तुला सांगतो. एखादं गिराईक तुझ्या दुकानात काय फळ मागाईल, दे त्याला काय फळ, पण ते काय फळ देतोस इकडे लक्ष केंद्रित कर. हे सुद्धा काय, याला सुद्धा काय म्हणतो आपण? कायच म्हणतो. हे सुद्धा काय फळ आहे. एखादा तुझ्या दुकानात मायफळ मागाईल, दे मायफळ त्याला. लक्ष इकडे केंद्रित कर. हे काय फळ मायफळ आहे, मायेचा परिणाम आहे. हे मायफळ आहे. एखादा तुझ्या दुकानात जायफळ मागाईल, दे त्याला जायफळ. पण याचाच विचार कर, हे काय फळ हे मायफळ आहे म्हणून ते जायफळ आहे. काय फळ हे मायेचा परिणाम आहे म्हणून ते जायफळ आहे. म्हणून तुझं जे मिरे मिरे मी म्हणून जे चाललं ना, मिरे मिरे एकदा जिरे, मिरे मिरे जे चाललं ना तुझं, मी म्हणून, मी करतो म्हणून, मी आहे म्हणून, ते मिरे मिरे तुझं एकदा जिरे. हिंगदेव विठ्ठल उपदेश केला पण व्यवहाराच्या माध्यमात केला. लक्षात आला हा वैश्य कुलोत्पन्न साधू असला पाहिजे. साधू बोलला का लक्षात येतो, अर्थात व्यक्ती बोलला का लक्षात येतो, तसा देव सुद्धा बोलतो. देवाचा बोलण्यातून आम्हाला कुलदेवतेचा परिचय दिला. कशी बोलतो कुलदेवता, कशी बोलते आम्हाला संतांनी सांगितलं. मधुरया गिरा, वल्गु वाक्यया आणि बुध मनुज्ञया, तीन विशेषण देवाचा भागवतात परिचय आलेला आहे. देवता बोलते कशी? देवता मधुर बोलते. अलग लक्षात. आम्ही जसं कटू बोलतो तसं बोलत नाही. देवतेचं बोलणं आहे मधुर बोलणं आहे. वल्गु वाक्य अतिशय अल्प देवता बोलतात, अधिक बोलत नाही. वल्गु वाक्य आणि बुध मनोज्ञया, बुद्धिवान पुरुषाला सुद्धा विचार करायला लावते असं देवता बोलतात. हे देवतेचा बोलण्यातून शास्त्राने आम्हाला परिचय दिला. कसे बोलतात देवता? ज्ञानोबाराला विचारा. ज्ञानोबारा ज्ञानेश्वरी सांगतात, तैसे वरी वरी पाहता उदासे, आत तरी अतिसुरसे, ती वाक्य हृषी केशी बोलो आदरली. याचा अर्थ देव बोलतात, वरवर उदास वचन असतात पण अतिशय सुरस अशा स्वरूपाची ती वचन असतात. पण देवता त्याचा बोलण्यातून परिचय आम्हाला संतांनी दिला. असाही त्या संतांनी आम्हाला परिचय दिला. आणखीन परिचय कोणता दिला? अस्तित्वाने संतांनी परिचय दिला. भजन करा सांगतो. विठ्ठल विठ्ठल अस्तित्वाने सुद्धा व्यक्तीचा आपला जसा परिचय तसा देवतेचा परिचय. आपल्या अस्तित्वानं परिचय होतो का नाही? मागं तो कोरोना आला होता का नाही? कोरोना तुमच्याकडं आला होता ना? चांगला होता ना कोरोना? नव्हता? माझं मत आहे बाबा, काही गोष्टी चांगल्या कोरोनाने घडवल्या. पहिली चांगली गोष्ट कोरोनाने आम्हाला शिकवली काय? आपुले कोणीच नाही. बरोबर आहे ना? किती जवळचा आला तरी घरात घेतला का हो? दुसऱ्या जाऊ दे, आप भीती माझं सांगतो तुम्हाला. नेमकं तो कोरोनाचा पहिला पेशंट पुण्यात सापडला. मी आमच्या गावाच्या दिशेनं कीर्तनाला गेलो. अख्खं गाव भावकीचं, दुसरं एकही घर नाही आमच्या गावात. पोलीस पाटील आमचा, सरपंच आमचा, सगळे आमचेच. आमचे महाराज म्हणणारं गाव. मी गावी फोन केला, म्हणलं लॉकडाऊन झाला, आळंदीला जाणं शक्य नाही. 22 तारीख मार्चची, आत्ता मला वाटते 6 वर्ष बरोबर झालेत या 22ला. तिला गावी येतो. रात्री गावात मीटिंग बसली आणि त्यांनी मला तिकून फोन केला. म्हणे महाराज तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्ही गावी येऊ नका. तुमची व्यवस्था आम्ही शेतात आंब्याखाली केली जिवंतपणी. तेव्हापासून मला एका वाक्याचा अर्थ लक्षात आला, आमची माती आमची माणसं, दुसरी नाही, आमचीच माणसं. वाईट होता कोरोना,
वाईट होता. दुसरी एक कोरोनाने चांगली गोष्ट शिकवली, कोणती? कमी लोकात लग्न होऊ शकते. वा कोरोनाने शिकवलं. नक्कीच. नवरीच्या बापाचं दिवाळं न काढता लग्न होऊ शकते. कोणी शिकवलं? कोरोनाने शिकवलं. कारण कोरोनातल्या लग्नात वरमाय रुसत नव्हती. तिला सांगलं रुसण्यात तू का वेळ घातला, गाडी चुकून आली तर क्वारंटाईन तुलाच करून देतो. म्हणून त्या भानगडीत ती पडत नव्हती. कोरोना फार काही चांगल्या गोष्टी शिकवल्या कोरोनाने. त्या कोरोनात सुशिक्षित बेकार, लग्नच जुळत नव्हतं. ऐका बस राहू दे, काय लहान बाळ मिळालं. लग्नच जुळत नव्हतं. इकून तिकून त्याने लग्न जुळलं नाही, जुळवलं. पण नवरीच्या बापाने सांगलं काय हरकत, आमची पोरगी देऊ, पण आठ एकच आहे, एकही म्हातारा लग्न आला नाहीच नाही. तर दुसरी लाट कोणावर होती? म्हाताऱ्या माणसावर होती का नाही? आठवते ना तुम्हाला? म्हाताऱ्याला सरकारनं गाड्या बंद केल्या होत्या, एकही म्हातारं लग्नाला आणायचं नाही, तर आमची पोरगी तुम्हाला देऊ. जुळतच नव्हतं, याला आनंद वाटला, डायरेक्ट स्वीट मार्ट मध्येच गेला, पेढेच घेतले, घ्या पेढे, घ्या पेढे, घ्या पेढे. पेढे वाटत 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 घरी आला. खाटीवर आजोबा होते, आजोबाच्या हातावर पेढा टेकवला. बाळा पेढा कशाचा? म्हणे आजोबा माझं लग्न जुळलं. म्हातारं म्हणे बरं झालं, मराय मोकळा झालो. म्हणजे म्हणे आता उघड्या डोळ्यांनी लग्न पाहिल, हाताने अक्षदा टाकील, एकदा तुझी बुंदी खाईल, ते गुलाबजाम खाईल ना, गेलो तरी काय हरकत. म्हणे आजोबा लग्नाला यायला जमायचं नाही. म्हणे का? सरकारने म्हाताऱ्या माणसाला गाड्या बंद केल्या. नवरीचा बाप लहरी स्वभावाचा आहे, त्यांनी सांगलं एकही म्हातारं लग्नाला दिसता कामा नाही. म्हातारं जर दिसलं, एकही म्हातारं दिसलं तरी लग्न होणार, लग्न तिथून मोडल्या जाईल बरं का. तुम्हाला यायला? म्हातारं म्हणे मला माहित नाही, येणार म्हणजे येणार. आपण तुम्ही आले तर लग्न नाही होणार. ते म्हणे मला माहित नाही, येणार म्हणजे येणार. आपण आजोबा ऐका तुम्ही, माझं लग्न तर मग यायला जमत. ते म्हणे माहित नाही. बरं जास्त तानाही जमत नव्हतं का? म्हाताऱ्यानं 7 बार आणखी स्वतःच्याच नावे ठेवला होता. हुशार होतं म्हातारं. काय करा, मोठा प्रश्न पडला. रातभर झोप लागली. सकाळी मित्र भेटले, म्हणे का रे बाबा काय चिंता तू? इतकी दिवस जुळत नव्हतं, चिंता ठीक होती, आता जुळलं, चिंता कशाची? त्यांनी सांगलं असं आहे. आणि चला आपण म्हाताऱ्याला सांगू. सगळे एकत्र आले, म्हाताऱ्याच्या जवळ आले. म्हणे आजोबा नाथाचं लग्न वाटते तर मग म्हणे तुम्हाला लग्नाला यायला जमायचं नाही. नवरीच्या बापाने आत टाकली, एकही म्हातारं दिसता कामा नये, म्हातारं दिसलं तर लग्न तिथंच मोडलं म्हणून समजा. ते म्हणे मला माहित नाही, येणार म्हणजे येणार. अहो पण तुम्ही दिसले नाही पाहिजे. ते म्हणे दिसू नाही अशी व्यवस्था करा ना. म्हातारा ऐकत नाही, काय करा, मोठा प्रश्न पडला. लग्नाचा दिवस उजाडला, गाड्या आल्या, गाड्या काढायच्या, तरुण आलेत, डीजे आला. डीजे लागतो ना लग्नाला, डीजेवर नाचायला बॉक्स लागतात. बॉक्स कोणते? हे बॉक्स नाही म्हणत मी, आणखी नाही बॉक्स लागतात ना डीजेवर. कोणते? तुमच्याकडे नाही नसते का हा प्रकार? चांगला भाग आहे बुवा. आमच्याकडे असते, बॉक्स असतात. बॉटल बिस्लरी कोण म्हणलं? बिस्लरीचे नाही, हा बॉटल, ते रंगीत पाण्याचे बॉक्स लागतात. ते बॉक्स गाडीत टाकले, डीजे गाडीत टाकला, तरुण गाडीत बसले, म्हातारं मागं लागलं. ऐकाव आजोबा ऐका, तरी ऐकायला तयार नाही. अहो तुम्ही दिसले नाही पाहिजे. म्हातारं म्हणे दिसू नाही अशी व्यवस्था करा. मुलंच होते, तरुणच होते ते, आणि ऐकत नाही ना म्हातारं. पोतं गुंडाळून घ्या म्हाताऱ्याला, पोत्यात भरून. ते म्हणे पोत्यात तर पोत्यात, पण लग्नाला येईल. पाहता काय, पोतं गुंडाळून म्हातारं आत टाकलं. वराड तिकडे गेलं, जिथं वराड उतरते, आमच्याकडे त्याला जानोसा म्हणतात, बरोबर आहे ना? वराड उतरते ते तिथं वराड उतरलं, डीजे खाली उतरला, बॉक्स खाली उतरले, बॉक्स कोपऱ्या कोपऱ्यात गेले, तरुण त्याच्या मागं गेले. तरुण तर्र होऊन आले. आलं तुमच्या लक्षात? डीजे चालू झाला आणि ते नाचू लागले. कोण? तरुण. जसा डीजे चालू झाला आणि तरुण नाचू लागले, तसं म्हातारं पोत्यातच नाचू लागलं. तिथं एक बॉटल टेकवलेली होती, त्याच्यासाठी ते येतो म्हणत होतं ते. हा म्हातारं पोत्यातच नाचू लागलं. नवरीच्या तिकडल्यानं पाहिलं, सगळे पेताड दिसतात, आणि अशा घरी पोरगी द्यायची का? नवरदेवाच्या तोंडाचा वास येतो, करायचं काय? तो लगेच नवरीच्या बापाचे कान भराय गेला. तो हलक्या कानाचा होता, त्याने ऐकलं, म्हणे काय लग्न मोडा, सगळे पेताड आहे ना, अशा घरी पोरगी देता का? मग आणि आता कसं काय मोडा? म्हणजे त्यात म्हातारा आहे का पहा बरं. त्याने एकही म्हातारा नाही, सगळे तरुणच आहेत. मग लग्न कसं मोडा?
म्हणे नदीच्या पलीकडे जानोस आहे, तिथं वराड उतरलेलं आहे, मध्ये नदी होती अशी मोठी. नदीच्या अलीकडे मंडप आहे. त्यांना सांगा आमच्या गावची प्रथा आहे काय, आमच्या गावची नदी गावरान तुपानं लोणकडे तुपानं वाहती करून द्यावं लागते, तर आमची पोरगी न्यायला जमते, नाही तर न्यायला जमत नाही. झाला असं महाराज नवरदेवा ते नवरीच्या तिकडल्यानं निरोप येऊन सांगितला, नवरदेवाची उतरली. त्या चिंतेनं उतरते म्हणे, आपल्याला काय अनुभव नाही. त्याची उतरली, त्याच्यासोबत 4-2 असतात. काय म्हणतात तुमच्याकडे त्याला, नवरदेवासोबत असतात ना 4-2, काय म्हणतात त्याला? अहो नवरदेवासोबत 4-2 असतात ना ते तरुण. हा कलवरे का, बरं ते कलवरे. काय बघा त्याला लांडगे म्हणतात, म्हणून मी विचारणार होतो काय नाव त्यांना. पुण्याचे तुम्ही तिकडे गेलेत तर लांडगे म्हणतात त्यांना, लांडगे कलवरे. त्याच्या भागात काही भागात सकोने म्हणतात त्यांना. आणि मग ते झालं असं, ते म्हणे आपण सांगू. ते डुलत डुलत आले, नवरीच्या बापांनी काठ्या काढल्या, बॉन्सर होते तिथं. ते नाही बाबा तुझं लग्न होईल नाही तर होईल, आमचे हातपाय वाचले पाहिजे. आले वापस. 1-1.5-2 तास विचार केला, लग्न काय जुळत नाही, आता काय करा, मोठा प्रश्न पडला. म्हणे आता काय करा, म्हणे काही नाही, आता एकच करा, लग्न होत नाही गाड्या वळवा. गाड्या वळवल्या, डीजे गाडीत टाकला, डीजे बंद झाला, गाडीत टाकला. काही तरुण गाडीत बसले, काही उचलून टाकले, जास्त झाली होती ते. गाड्या काढायचे तेवढ्या ते कोणी काय लग्न असंही मोडलं तसंही मोडलं. पण म्हाताऱ्याचा पोते जीव कशाला घेता, म्हातारा पोत्याच्या बाहेर काढा ना. एक जण पोत्याच्या जवळ आला, पोत्याचा दोर सोडला, म्हाताऱ्यानं मान वर केली, असं आकडून बसलेलं म्हातारं. म्हणजे का रे डीजे का बंद झाला, कोण विचारते, ऐकत आहे तुम्ही, ते म्हातारं विचारते डीजे का बंद झाला. सकाळपासून पाणी पिलं नाही, त्याने पाणी मागायला पाहिजे, पण डीजे का बंद झाला. त्याने आजोबा असं आहे, नवरीच्या बापानी सांगलं आमच्या गावची नदी लोणकडे तुपानं वाहती करून द्या, तर आमची पोरगी देऊ, नाही तर लग्न मोडलं म्हणून समजा. मग पण इथं खायला तूप भेटत नाही, एवढं तूप आणायचं कुठून, मग लग्न मोडलं म्हणून तुम्हाला बाहेर काढायला. ते म्हातार म्हण काय रे तुम्हाला काही डोके आहेत, काही आकली आहेत, एवढ्या शुल्लक अटीवर शुल्लक कारणाने कुठं लग्न मोडायचे असतात का. ते सोडाय गेला, त्याने पहिले म्हाताराकडे पाहतच राहिला, पहिले त्यांनी म्हातारा तपासलं याची उतरली का नाही. आजोबा पाण्यानं नदी नाही वाहती करायची, गावरान तुपानं नदी वाहती करायची, लोणकडे तुपानं नदी वाहती करायची. ते म्हणे मग बिचाऱ्याने आटच काय टाकली, आमच्या लग्नाच्या वेळी किती मोठ्या मोठी आटे राहायच्या. ते सोडायला गेलेलं म्हाताऱ्याकडे पाहतच राहिलं. कोणी आणला निरोप, म्हणे निरप्या खाली आहे. मग त्या निरप्याजवळ नवरीच्या बापाला आपला निरोप द्या. म्हणे काय निरोप द्यायचा, मग त्याला सांगा येते वेळेस आम्ही तुपाचे टँकर सांगितलेलेच आहे, तूप निरस आहे, तूप आमचं येतच आहे, 10-12 टँकर वाटेलाच आहेत, आम्ही तूप वाहत करणार आहे. पण अडचण एक आहे, अडचण आहे. म्हणे काय, तुमच्या नदीत पाणी फार आहे, पहिले नदी खाली करून द्या, मग तूप सोडणं चालू करू. काय म्हणे ते, पहिले नदी खाली करून द्या, मग तूप सोडणं चालू करू. निरप्यानं निरोप येऊन नवरीच्या बापाला सांगितला. तो त्या निरप्याकडे पाहतच राहिला नवरीचा बाप. ते म्हणे का रे तुम्ही शोध घेतला, त्यात एकही म्हातारा नाही. हो म्हणे पाहिलं, एकही म्हातारा नाही. म्हणे नाही हे खरं नाही, त्यात एक तरी म्हातारा आहे, एक तरी. पण हे तुम्ही कशाहून म्हणता. ते म्हणे उन्हानं पिकले त्याची बुद्धी एवढी चालत नाही, अनुभवानच पिकलेला पाहिजे. मग शोध घेतला तर म्हातारं सापडलं. कुठं सापडलं, कुठं सापडलं, झोपले नाही तुम्ही, कुठं सापडलं, पोत्यात सापडलं. माझा विषय काय चालला, म्हाताऱ्याचा परिचय झाला पण त्याच्या अस्तित्वाने, तसा देवतेचाही परिचय त्याच्या अस्तित्वाने होते. इथं देवता आहे कशाहून, प्रशस्तपण आहे. इथं देवता आहे कशाहून, आमच्या संतांनी सांगितलं जिथं शांती आहे, क्षमा आहे, दया आहे, निश्चित तिथं देवाची वस्ती आहे. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती, तेथे देवाची वस्ती, तेथे देवाची वस्ती. दया क्षमा शांती, तेथे देवाची वस्ती, तेथे देवाची वस्ती, तेथे देवाची वस्ती. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती, तेथे देवाची वस्ती, तेथे देवाची वस्ती. दया क्षमा शांती, तेथे देवाची वस्ती, तेथे देवाची
जिथं दया क्षमा शांती हे दैवी गुण दिसतात, समजायचं तिथं देव आहे. तेथे माझा विषय काय चालला आलं का लक्षात? देवतेचा परिचय आम्हाला संतांनी दिला, पण कसा कसा दिला? कधी वाणीद्वारा दिला, मला वाटते कधी त्यांच्या अस्तित्वाच्या द्वारा दिला. हा अस्तित्वाचा परिचय. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. देवी आली तिथं दैन्य दारिद्र्य राहत नाही. हा देवतेचा अस्तित्वाचा परिचय. लक्ष्मी तिथं आली, दैन्य दारिद्र्याला त्रास आला, दैन्य दारिद्र्य तिथून पळून जाते. लक्ष्मी आली, अवदसा तिथं राहतच नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणून देवा आम्ही असं काही केलं पाहिजे का देव आमच्या घरी आला पाहिजे, असं ऐसा कर घर आवे राम असं वागलं पाहिजे. देवाचं अस्तित्व आमच्याकडे यावं, याच्यासाठी आमच्याकडे काय यावं हे महत्वाचं आहे. हो, म्हणून ते गुण आमच्याकडे आले पाहिजे. माझा विषय चालला, कधी कधी अस्तित्वाने परिचय दिला देवतेचा. कसं ठावं केलं? कधी नामानी सांगितलेलं आहे. मला वाटते त्याच्याही पलीकडे संतांनी आम्हाला त्या देवतेचा परिचय दिला. कधी कधी त्याच्या बायकोन परिचय, कधी कधी परिचय दिला का नाही? आम्ही ज्याला चित्तात धारण केलं कोण माहित आहे तुम्हाला? एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. रुक्मिणीचा बायकोन परिचय दिला. तसा परिचय आहे का? कधी कधी आपल्या कर्तृत्वानं आपला परिचय झाला पाहिजे. अहो हे कोण 4 दिवसापासून टीव्हीला बातमी झळकत आहे, हेच बरं का ते आपल्या कर्तृत्वानं परिचय. हे कोण म्हणजे आपल्या गावातले अमुक ग्रस्त नाही का, त्यांचे हे चिरंजीव आहे. बापाच्या कर्तृत्वाने पोराचा परिचय. मला वाटते खऱ्या अर्थानं पाहिजे झालं हा जरा खालचा परिचय. त्याच्या पलीकडे हे कोण आपल्या घरातले अमुकग्रस्त नाही का, त्यांचे हे जावई आहेत. म्हणजे याच्या घरातच कोणी कर्तृत्ववान नाही, सासरवाडी कोणी याचा परिचय द्यावा लागतो. हा कनिष्ठ परिचय आहे. आणि त्याच्या खालचा परिचय सांगू, हे कोण आपल्या गावात ती अमुक बाई नाही का, तिचे मालक आहेत, तिचा नवरा आहे. म्हणजे तिला अख्खं गाव ओळखते आणि या भोप्याला कोणीच ओळखत नाही. बायकोन नवऱ्याचा परिचय हा कनिष्ठाती कनिष्ठ परिचय आहे. मला वाटते मायेहून देवाचा परिचय हा कनिष्ठ परिचय. पण आम्हाला त्या देवतेचा परिचय करून द्यायचा झाला तर तोही परिचय दिला. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्म, हो तोही परिचय दिला. आम्ही ज्याला चित्तात धारण केला कोण आहे? रुक्मिणीचा पती आहे. हे देवतेचा परिचय आम्हाला असा वेगळा दिला, कार्यद्वारा परिचय दिला. हे सगळे परिचय देण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा परिचय स्वरूपाचा परिचय. आम्ही ज्या देवतेची साधना करतो कोण आहे माहित आहे तुम्हाला? ती अनादी आहे, अंबिका आहे, ती भगवती आहे. मोहमैश्वर सुराचा अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. बोध पर्णी घेऊन हाती, बोध पर्णी घेऊन हाती, बोध पर्णी घेऊन हाती, बोध पर्णी घेऊन हाती. बोध ज्ञानाचा पाजळती, बोध ज्ञानाचा पाजळती, ज्योत ज्ञानाचा पाजळती, ज्योत ज्ञानाचा पाजळती. उजवत भक्तनांतती, गोंधळा येई ओ जगदंबे, 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 गोंधळा येई ओ जगदंबे. त्या देवतेचा आम्हाला परिचय दिला स्वरूपाने. ती कशी आहे? अनादी आहे, अंबिका आहे, भगवती आहे. मोहमहिषासुराचा नाश करण्यासाठी आलेली आहे. अनादी अंबिका भगवती, अनादी निर्गुण, प्रगटली भवानी. मोहमहिषासुर मर्दना लागोनी, त्रिविध तापाची करावया झाडणी. भक्ता लागे तू. देवाचाच त्या देवतेचा परिचय, कुळदेवतेचा परिचय कसा कसा दिला मला हे सांगायचं आहे. हा स्वरूपाने परिचय दिला. ऐका, आता निर्गुण काय, अनादी काय आम्हाला नाही कळणारे शब्द, अवघडाचे शब्द. न ज्ञाय ते आधी सा अनादी. ते आधी कशाला आहे, आधी कशाला म्हणतात? कोणाला आधी नाही. देवाला आधी मानला तर काय येते? कोणती शंका? हे वेदांताचा भाग आहे, तिकडे काही मी जात नाही. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं, अनावस्थादी दोष त्याच्यावर बसतात म्हणून अनादी मादावं लागते.
परमात्मा अनादी अनंत आहे, माया अनादी शांत आहे, जगत जगत अनादी शांतच आहे. लक्षात संपणारच आहे. प्रवाह रूपाना अनादी अनंत अनादी असेल. हो, परमात्मा अनादी अनंत आहे, माया अनादी शांत आहे. एरवी सतना असत होय विचाराचे नामचिन्हस आहे. सतही नाही ना असतही नाही, म्हणून सता सतावून विलक्षण अनिर्वचनीय स्वरूपाची ती माया आहे. अनादी शांत आहे. परमात्मा स्वरूपात ती अध्यारूत आहे, स्वतंत्र तिचं अस्तित्व नाही. पण अनादी अंबिका जगाला जन्म देणारी आहे, जगाला जन्म देणारी आहे. तैसी ऐसी जी निरुपाधिकी ती जगाची जनके वंदिली मी या मुळके देवो देवी ज्ञानोबा अमृत अनुभवात म्हणतात. ती निरुपाधिक आहे आणि जगाला जन्म देणारी आहे, म्हणून ती आमची आई आहे. आलं लक्षात? ती जगन्माता आई आहे, म्हणून आई म्हणून तिची साधना करा. तुम्ही आई म्हणून जर तिच्याकडे गेलात ना, तर निश्चित ती आपल्या अंकावर घेऊन प्रेमरूपी अमृत पान केल्याशिवाय राहणार. आम्ही तिच्याकडे आई म्हणून गेलो पाहिजे, आम्ही तिला आई म्हणून हाक मारली पाहिजे. संतांनी तिला आई म्हणलं. धाव घाली माझे आई आई, धाव घाली माझे आई आई, धाव घाली माझे आई आई, धाव घाली माझे आई. आता पहाते जगाली, आता पहाते जगाली, धाव घाली माझे आई आई, धाव घाली माझे आईला हाक मारावी. धाव. हो, येईवो येईवो येई धावून या, विलंब का वाया लावियाला कृपाळे. विठाबाई विश्वंभरे भवशेदके, कोठे गुंतली समाय विश्वव्यापके. धाव घाली आई आता पाहतेसी काही. धाव घाली आई आहे, धाव घाल. म्हणून आई म्हणून तिला हाक मारली पाहिजे. निश्चित धावून येऊन आमचं ऐका. आई आहे ती माता आहे. मान्यते पूज्यते जनही. आम्हाला मान्यता जगात प्राप्त करायची झाली तरी तिच्याचकडे जा. आम्हाला पूज्यता प्राप्त करायची झाली तरी तिच्याच. कारण माता शब्दाचा अर्थच आहे, माता कोणालाही म्हणत नाही. जी मान्यता आणि पूज्यता प्राप्त, मान्यते पूज्यते जनही, जनाकडून ती मानल्या जाते आणि पूजल्या जाते, ती माता आहे. किंवा जिची साधना केल्यानंतर आमच्या जीवनात मान्यता आणि पूज्यता प्राप्त होते, ती माता आहे. म्हणून तिच्या स्वरूपाचा परिचय आम्हाला संतांनी परिचय करून दिला. अनादी अंबिका अनादी निर्गुण प्रगटली असो. मला वाटते हाही परिचय दिला, केली ठावी संतांनी. आणि शेवट सांगू का, हा जरी परिचय असला तरी त्याच्यापेक्षा कधी कधी स्वरूपाचा परिचय महत्वाचा आहे, त्याच्यापेक्षा स्वभावाचा परिचय महत्वाचा आहे. कधी कधी स्वरूपाच्या परिचयाने आम्ही जवळ जातो, पण स्वभाव विचित्र असला तर बाजूला जावं लागते. एखाद्याचं महत्व ऐकतो, मोठेपण ऐकतो, जवळ जातो, आणि जवळ गेल्यानंतर लक्षात येते हे तर फार इंगळापेक्षा सुद्धा कठीण आहे, मग दूर जावं लागते. म्हणून स्वभाव महत्वाचा आहे. देवतेच्या स्वरूपाचाही परिचय महत्वाचा आहे आणि देवतेच्या स्वभावाचाही परिचय महत्वाचा आहे. ऐका, स्वरूपाचा परिचय ज्ञानासाठी महत्वाचा आहे आणि स्वभावाचा परिचय भक्तासाठी महत्वाचा आहे. स्वरूप कळल्यानंतर निर्ग्रंथी झालेले शुकदेव समाधी उत्थित अवस्थेतून मागे लागले आणि मला वाटते स्वभाव कळल्यानंतर वेडेऊन भक्तीला लागले. म्हणून देवतेचा स्वभाव महत्वाचा आहे, तसा या देवतेच्या स्वभावाचाही परिचय आम्हाला संतांनी करून दिला. ही कशी आहे? कनवाळू आहे, कृपाळू आहे आणि भक्तासाठी धावणारे. कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, गजेंद्राचा धावा तुआ केला विठाई. कृपाळू आहे, हे कृपाळू पणा तिच्या ठिकाणी. असा या संतांनी आम्हाला या कुलदेवतेचा परिचय करून दिला. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. या संतांनी आम्हाला त्या कुळदेवतेचा परिचय दिला. खरं सांगू का, खरं सांगू, या संतांना मी शरण गेलो आणि त्याच्यामुळं माझ्या जीवनातलं हे संकट निवृत्त झालं. अभंगाचं दुसरं चरण. शरण
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय हा टाळी वाजवा सारांनी टाळी हरी हरी जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरी जय हरी जय हरि जय 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 जय हरि भगवान की जय महाराज की जय महाराज की जय विठोबा रखुमाई पुंडलिक वरदा विठोबा ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज गुरुजोग महाराज जीवदानी माता बाकी आहेत 10 मिनिटात गोळा बेरीज करतो हे चांगलं एकच चरण सोडणार आहे आणि बाकीचं सोडणार आहे अलग लक्षात तुमच्या 2 तास महाराज अभंगावर बोलला तरी लोक म्हणतात आज महाराजांनी अभंग सोडला आणि अलीकडल्या प्रथेनुसार 2 तास महाराज अभंग सोडून बोलला तरी लोक म्हणतात आज महाराजांनी पार अभंग सोडला मी ते दोन्हीकडे बसण्याचा प्रयत्न करणार आहे ते आमचे आळंदीला एक जगन्नाथांना पवार होते फार वेदांत वाचस्पती अतिशय प्रखांड पंडित होते वक्ता दशसहस्रेषु अशी म्हणण्यासारखे एकदा त्यांच्या पुढे 2 माईक होते एक चालू माईक होता आणि एक बंद होता त्यांना लक्षात आलं एक माईक चालू आहे एक बंद आहे त्यांनी कोटी केली म्हणजे यातला एक माईक चालू आहे आणि एक माईक चालू आहे आलं का लक्षात तुमच्या एक माईक काय आहे चालू आहे एक माईक चालू आहे ते कोट्या फार करायचे त्यांना विचारलं अण्णा आम्ही त्यांना अण्णा म्हणायचो अण्णा तुम्ही एवढ्या कोट्या कशा करता म्हणजे सोपं आहे तुम्ही सगळेजण एक एक लक्ष देता कोटी सहजच होते आलं का तुमच्या लक्षात काय काय तुम्ही सगळेजण काय करता एक एक लक्ष देता कोटी सहजच होते आलं नाही का लक्षात तुमच्या ऐका वक्ता म्हणून
म्हणतो इकडे काय करा, लक्ष द्या, इकडे पहा, इकडे लक्ष द्या. आणि किती लक्ष एकत्र आल्यावर कोटी होते हो? 100 लक्ष एकत्र आल्यावर कोटी होते. एवढ्याचे लक्ष एकत्र आल्यावर किती कोट्या होतील विठ्ठल? माझा विषय एवढा चालला. माझ्या एका चरणाचा भाव पाहिला. मी संतांची शरणागती केली. या संतांनी माझ्या जीवनात काय केलं, मला देवतेचा परिचय करून दिला. माझ्या कुलदेवतेचा परिचय कधी वाणीद्वारा दिला, कधी कार्यद्वारा दिला, कधी अस्तित्वाद्वारा दिला, कधी स्वरूपद्वारा दिला आणि कधी स्वभावद्वारा मला त्या देवतेचा परिचय दिला. ऐका, देवतेचा परिचय नसल्यामुळे मी दुःख भोगत होतो. आपल्या जीवनात जे दुःख भोगत आहोत आपण, त्याला 3 कारण आहेत. ऐका, कोणकोणते? पहिलं कारण आहे, आपल्याला दुःख का होते. आपल्याला दुःख का होते त्याचं पहिलं कारण आहे, आपण आपल्या देवतेला विसरलो. पहिलं कारण. दुसरं दुःख का होते? ज्योतिर्वदंते ग्रहगती परिवर्तयन्ते. ग्रहाच्या याच्यामुळं तरी दुःख होते. तिसरं सांगितलेलं आहे, आपण आपल्या पितराला विसरलो म्हणून दुःख होते. 3 महत्वाचे कारण त्यात लक्षात घेतले पाहिजे. म्हणून कुळधर्म चाळी, विधी निषेध पाळी. ज्ञानोबा म्हणतात कुळधर्म पाळला पाहिजे, कुलदेवतेची साधना घडली पाहिजे. आम्ही कुलदेवतेला विसरलो. आम्हाला कुलदेवताच माहित नाही आमची कुलदेवता काय, आमचं कुलदैवत कोणतं, कुलदेवी कोणती. जोपर्यंत आमच्या जीवनात येणाऱ्या संकटाची काय आहे, त्या कुळाची जबाबदारी त्या देवतेवर असते ना, म्हणून त्याला कुलदेवता म्हणायचं ना. त्या कुळाचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्या देवतेवर असते. तुम्ही त्यांच्याकडे गेलेच नाही, तुमचं दुःख सांगितलंच नाही, तर दुःख दूर कसं व्हायचं? म्हणून ती देवता माहीत पाहिजे. त्यांच्याकडे जाऊन आम्ही आमची प्रार्थना करणं गरजेचं आहे. गतिस्त्वम गतिस्त्वम त्वमेका भवानी, प्रार्थना केली पाहिजे. कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती. म्हणून आम्ही कधी विसरलो म्हणून कुपुत्र असू, पण कुमाता न भवती म्हणून त्या मातेकडे जाऊन प्रार्थना करणं गरजेचं आहे. कुलदेवता माहीत पाहिजे. पितराला विसरता का म्हणे. आताच मला वाटते अक्षय तृतीया झाली. कमीत कमी जोपर्यंत आपले पितर आहेत तोपर्यंत त्यांची सेवा आहे. आई वडील जोपर्यंत तोपर्यंत सेवा आहे. आणि गेल्यानंतर माता पितर मरणे अंकितचे दिवस, कमीत कमी वर्षातून 3 दिवस तरी त्यांचं स्मरण पाहिजे आपल्याला. अक्षय तृतीयेला ते अपेक्षा करतात. पितृपक्षातल्या 15 वाड्यात त्यांची जी तिथी आहे त्या तिथीला त्यांचं स्मरण केलं पाहिजे. आणि ज्या तिथीला त्यांनी देह ठेवला ते तिथी, वार्षिक जे तिथी आहे ज्याला वर्षश्राद्ध म्हणतो, त्या तिथीला त्यांचं स्मरण केलं पाहिजे. पितर तृप्त पाहिजे, देवता तृप्त पाहिजे आणि ग्रह अनुकूल पाहिजे. जीवनात दुःखच येत नाही. या सगळ्या संकटाचं मूळ तिथं आहे. म्हणून सांगितलं मला जे दुःख होत होतं. आता हे दुःखातही भरपूर प्रकारे घड्याळ पुढे गेलं सांगत नाही. आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक. माणसाला सुख दुःख का होते त्याचे हे 3 कारण सांगितले. 3 दुःखाचं स्वरूप सांगितलं. पण हे 3ही दुःख निवृत्त करायचं झालं तर एक आहे, देवतेला शरण जा. जो देवतेची साधना करतो त्याला पितराचं ऋण निवृत्त होते, पितराचा दोष लागत नाही. जो देवतेची निष्ठेनं साधना करतो त्याला ग्रह सुद्धा प्रतिकूल राहत नाहीत. म्हणून देवता महत्वाची आहे. तुकोबरा ते सांगतात, मी या संतांची शरणागती केली, या संतांनी माझ्या कुलदेवतेचा मला परिचय करून दिला आणि मग मी त्या देवतेची शरणागती केली किंवा संतांची शरणागती केली. आणि मग झालं काय? उगविलो संकटी, माझ्या जीवनातले संकट निवृत्त झाले. देवतेची साधना घडत नाही. ऐका, ज्यांनी निष्ठेनं आपल्या कुलदेवतेची साधना केली त्याला दुसऱ्या देवकडे जाण्याची गरज नाही. दुसऱ्या देवकडे जाण्याची गरजच नाही. त्याच देवतेची साधना केली पाहिजे. उदाहरण सांगतो तुम्हाला, भजन करा विठ्ठल. एक भक्त होते, पुराणात कथा येते. अग्निहोत्री होते. अग्नीची सेवा परंपरेनं त्यांच्या घरात चालत होती. पण ती अग्नीची सेवा करता करता अग्निहोत्र घरातलं कधी विजलं नाही. पिढ्यानपिढ्या अग्निहोत्र विजलं नाही. ते अग्निदेवत आहे. अग्निदेवतेचं मुख आहे. दररोज त्या अग्नीची सेवा, 3 वेळ अग्नीची सेवा, घरातला कधी विजला नाही, परंपरेनं विजला नाही. इच्छा झाली, सगळे तीर्थयात्रेला जातात, आपणही तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. इच्छा झाली, झालं काय आणि करायचं काय? अरे आपण बाहेर गेलो तर अग्निहोत्र होणार नाही, घरातलं अग्निहोत्र बंद पडेल, परंपरेची सेवा बंद पडेल. करायचं काय? त्या आपण म्हणे आपल्या देवतेलाच विनंती करू. अग्नीची आपण सेवा करतो ना, परंपरेची सेवा आहे ना, त्या अग्निदेवतेला त्यांनी विनंती केली, मला हे देवी
मला तीर्थयात्रा करण्याची इच्छा आहे. ही तीर्थ हो नाही पण झाली तीर्थयात्रा करण्याची. अवनी तलावरची तीर्थ पाहिजे आणि माझी एक आहे अग्नी तुमची नित्य सेवा, ही सेवा तुटली नाही पाहिजे. आणि अवनी तलावरची तीर्थ म्हणजे कुठं जायचं, लोक सध्या आता केदारनाथचं दार उघडलं ना, ते केदारनाथ बद्रीनाथला जातात. मला असं वाटतं केदारनाथ बद्रीनाथ जावं. पुराणातली कथा सांगत आहे मी तुम्हाला. जाण्याची इच्छा आहे. देवतेने सांगितलं काही हरकत नाही, तुझी व्यवस्था मी करतो, पण मी तीर्थयात्रा गेला अग्निहोत्र बंद पडेल म्हणे, त्याची चिंता करू नका. त्या देवतेनं असा एक लेप दिला, अग्नीनं असा लेप दिला कोणाला, त्या भक्ताला. तो लेप त्यांनी पायाला म्हणे तो वायू वेगानं, वायूपेक्षा सुद्धा अधिक वेगानं तिथं जाशील. त्या देवतेचं दर्शन करून पुन्हा अग्निहोत्राला संध्याकाळी हजर होशील. ऐका, तो लेप त्याला दिला आणि तो लेप पायाला लावला. लावल्याबरोबर त्याला ती गती प्राप्त झाली. तो त्या सर्व हेच नाही दोनच नाही मग वाटेचे सुद्धा तीर्थ करत देव. ऐका, दर्शनाला तो तिथे गेला, दर्शनाला तिथे गेला. दर्शनाला गेल्यानंतर तो देवतेच्या दर्शनाला जाण्यापेक्षा देवता बाहेर येऊन त्याला दर्शन देतात. माझा विषय कुठं चालला आलं का लक्षात? आपण निष्ठेनं एखाद्या देवतेची साधना केली तर त्या देवतेत ते सामर्थ्य आहे, त्या अन्य देवतेला आपलं दर्शन करून देऊ शकतात एवढं सामर्थ्य आहे. केदारनाथजी बाहेर आले, स्वागत केलं. बद्रीनाथजी बाहेर आले, स्वागत केलं, दर्शन दिलं. वृंदावनला गेले, तिथं दर्शन झालं. मला सांगायचं काय, म्हणून निष्ठेनं आपली कुलदेवता सोडू नका. संतांनी आम्हाला त्या देवतेचा परिचय दिला आणि माझ्या जीवनातले संकट निवृत्त झाले. म्हणून आणि त्या संतांनी केली ठावी, संतांनी उगविलो संकटी, संकट निवृत्त झाले. आता संकट कोणते होते? सगळ्यात मोठं संकट आहे आम्हाला कोणतं? पहिलं रात्रंदिवस वाहे मरणाचे भय. आम्हाला मरणाची भीती आहे. देवतेची निष्ठेनं साधना केल्यानंतर त्याच्या मरणाची सुद्धा भीती निवृत्त होते. हे संकट ही देवता निवृत्त करू शकते म्हणून सांगितलंय संतांनी. हे केलं आम्हाला. आणखीन ते भरपूर संकटाचे प्रकार आहेत, पण हे मोठं संकट जन्म मरणाचं संकट निवृत्त त्यांनी केलं. म्हणून केली ठावी संतांनी, बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. वास्तव्यात ही देवता होती कशी? तुम्हाला इतके दिवस त्या देवतेचा परिचय का झाला नाही? म्हणे ती देवता निर्गुण निराकार होती. या संतांनी आमच्यावर कृपा करून त्या देवतेला विनंती केली आणि त्या संतांनी त्या देवतेला नावरूपाला आणलं. अभंगाचं तिसरं चरण. अनिलाही रूप बरे, अनिलाही रूप बरे, अनिलाही रूप बरे, अनिलाही रूप, अनिलाही रूपा बळे, अनिलाही रूपा बळे, अनिलाही रूपा बळे. करुणी खले हरिदास, करुणी खले हरिदासे, परमे चाले शरण गेलो, परमे चाले परमे झाले शरण गेलो, परमे झाले शरण गेलो. खळे तो कसा होता म्हणे? निर्गुण निराकार होता. अनिलाही रूपाबळी, रूप नव्हतं, रंग नाही, रूप नाही, नाही वर्णछाया, अशा स्वरूपात ती होती. पण त्यात संतांनी कृपा केली. त्याचं एक निर्गुण निराकार आहे, त्याच्यामध्ये सगुण निराकार आहे आणि त्याच्या अलीकडे सगुण साकार आहे. काय काय काय? एक निर्गुण निराकार तिचं रूप आहे, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. एक निर्गुण निराकार रूप आहे, त्याच्या अलीकडं मध्ये आहे सगुण निराकार. सगुण आहे पण निराकार आहे, हे दुसरं रूप आहे तिचं. आणि तिसरं आहे सगुण साकार. सगुण साकार इथं उभी आहे. निर्गुण निराकाराची साधना काय करता? काहीच करायला जमत नाही.
सगुण निराकाराची सुद्धा साधना तुम्हा आम्हाला शक्य नाही, योगी करत असतील, आता तिकडेही जात नाही, पण खऱ्या अर्थानं त्या भक्तांनी आम्हाला साधना करण्यासाठी किती गोड रूप धारण केलं. भगवतीनं किती गोड रूप पाहत राहू वाटते. पाहिल्यानंतर सुद्धा पाहिली या वेधेला बैसे जीवी जोडूनी असं रूप त्या जीवदानी मातेनं आपल्यासाठी धारण केलं. अलग लक्षात, गोंडस रूप धारण केलं. म्हणून खऱ्या अर्थानं सगुण साकार रूप कोणी या संतांनी तिला धारण करायला लावलं. पण अनिला रूपाबळे करुणी खडी हरिदासी, भक्तीच्या योगानं तिला रूप धारण करायला लावलं. म्हणून या संतांचे आमच्यावर उपकार झाले. नाही तर त्या निर्गुण स्वरूपाच्या भगवतीचं आम्हाला काय साधना घडली असती, काहीच घडली नसती, आणि आमच्या जीवनातले संकटही गेले नसते. म्हणून या संतांनी पांडवांनीची स्थापना केली, परशुरामजीनं हिची भक्ती केली, परशुरामजीनं हिची उपासना केली. अशी ही रेणुका आहे, अशी ही जीवदानी आहे, म्हणून जीवदान देणारी आहे. अशी ही जीवदानी माता. म्हणून तिला आणलं कोणी, अनिला रूपाबळी करून खळी हरिदासे. आता ही माता प्रगट झाली. आता आमचं काम काय? आता आमचं काम काय? या संतांच्या सहवासात त्या भगवतीच्या समोर गोंधळ घालणार, नाचणार आणि ते प्रेमानं ही कृती करणार. तुका म्हणे समागमे, 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 समागमे नाचू प्रेमे लागलो, परवे झालो शरण गेलो, उगविलो संकट उगविलो, उगविलो संकट उगविलो, उगविलो संकटे संकटे, उगविलो संकटे
ज्ञानराज माऊली ओह ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ओह ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ओह ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे समागमे नाचू प्रेमा लागलो. आता ती देवता प्रगट झाली, आपल्या पर्यंत आली, विरारून आपल्या गावापर्यंत आली आणि ती प्रगट झालेली भगवती, त्या भगवतीचे आम्ही काय करणार? मला वाटते आपण दिवसभर तेच केलं. दिवसभर तिच्या समोर भजन केलं, तिची साधना केली, तिच्या उपासना केली. दिवसभर इथं भजनाचे कार्यक्रम झाले, संध्याकाळच्या सत्रात हे कीर्तन आहे. अशा प्रकारचा एक भरगच्च कार्यक्रम त्या भगवतीनं ते दिवसभर अशा प्रकारचे त्या भगवतीच्या समोर हे प्रेमाचे गोंधळ आपण घातलेला आहे. म्हणून हा फार मोठा उत्सव तिचा केला. नाचू प्रेमे लागलो, याचा अर्थ प्रेमानं नाचू लागलो म्हणजे तिचा गोंधळ घातला. तिच्या गोंधळ म्हणजे आम्ही जे व्यवहारात गोंधळ म्हणतो तो गोंधळ नाही बरं का. गोंधळ याचा अर्थ भगवतीच्या आत, जशी भगवती बाहेर आहे तशी ती भगवती आत तिचं स्फुरण झालं, प्रगट झाली. आणि प्रगट झालेली भगवती आमच्या इंद्रियाच्या वाटा, मुखाच्या वाटा बाहेर पडू लागली. आणि मग खऱ्या अर्थानं हाका रोडिया गीत वाद्य सुख सोळे जाय ते न कळे केव्हा रजनी दिवस, असं भजन, अशी साधना आम्ही आता तिच्या समोर करणं गरजेचं आहे. आणि मला वाटते ती तिला आवडते म्हणून करायची आहे, म्हणून आपण ती साधना करत आहात. आपल्याला कोटी कोटी धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर सौभाग्यवती भानुमती पाटील असतील, सौभाग्यवती रंजना अशोकराव मुंबईकर वसई, सौ रेखसुना सूर्यकांत पाटील असतील, सौ रंजना राजकमल रामकृष्ण पाटील, सौ निकिता रुपेश रामकृष्ण पाटील आणि सौ उषा रोशन रामकृष्ण पाटील, सौ रत्नदीप भागेश्वर ठाकूरजी आदी करून या सर्वांच्या एकत्रीकरणात या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन घडलं. आमचे हरिभक्तीपण आदरणीय विकासजी महाराज यांच्या मार्गदर्शनात परिसरातली सर्व गंधर्वासारखी गायक मंडळी, इंद्रासारखी वादक मंडळी आणि आपण सगळे श्रोतृवृंद, परीक्षितीसारखे चाणक्य श्रोतृवृंद यांच्या समवेत आपण हा गोंधळ घातला. अशाच गोंधळाने ती भगवती प्रसन्न व्हावी. तिला एकच विनंती करू, माता कुपुत्रो जायत क्वचिदपि कुमाता न भवते, म्हणून धाव घाली आई. आता पाहतेसी काही देवी आमच्यावर कृपा कर आणि आमच्या जीवनातली संकट निवृत्त कर. केवळ तुझ्या कृपेनं हे अंबे हे सगळं निवृत्त होऊन तुझी केवळ कृपा आमच्या जीवनात सुखला प्राप्त करून देऊ शकते. म्हणून काय कमी आहे तुला, काय अवघड आहे? दुर्गे दुर्गट भारी तुझं विन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी. हे तिला प्रार्थना करू, सेवा समर्पण करू, वाणीला विराम देऊ. आणखीन एक सूचना आहे. संत गुरुवर्य सावळराम महाराज व संत श्री गुरुवर्य काशीनाथ बाबा काल्हेरकर यांच्या कृपाशोधाने वारकरी संप्रदायक प्रशिक्षण शिबिर हरिभक्तीपरायण विद्या चिदानंद महाराज सरस्वती यांच्याद्वारा आयोजित आपल्याजवळ जय 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 श्रीराम आश्रम दिंडीगड मुक्काम सोनाळे भिवंडी इथं आहे. आपली मुलं संस्कारासाठी त्या शिबिरात अवश्य पाठवा अशी सूचना देतो. झालेली सेवा देवाच्या चरणी भगवतीच्या चरणी समर्पण करतो. ज्यांनी या भगवतीचा हा गोंधळ घातला, अर्थात ही सेवा ज्या पाटील कुटुंबियांनी केली त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो आणि इथं थांबतो. मोठ्या प्रेमानं देवतेचं भजन करू. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ